गुड मॉर्निंग. आज बनवला होता मी सरसो का साग आणि मक्के दी रोटी. आता सकाळी सकाळी ही गुलाबी थंडी किती मस्त वाटते ना. ती एन्जॉय करता करता ऑनलाईन भाज्यांची ऑर्डरही दिली आणि माझ्या दोन्ही मनी माऊंना वेळही दिली. आणि या सगळ्यामध्ये खूप मोठा गोंधळ झाला. तो म्हणजे मेथीच्या भाजीच्या 2 गड्ड्या मागवायच्या होत्या, त्याऐवजी एकच मागवली आणि दुसरी गड्डी मस्टर्ड लिव्स म्हणजे सरसोच्या पानांची आली. आता सकाळी सकाळी एक्सपेरिमेंट करायला वेळ नव्हता, पण ही भाजी मी खूप दिवस केली नव्हती आणि मला एक्सपेरिमेंट पण करून बघायचं. मग सरसोच्या पानांना व्यवस्थित निवडून धुवून घेतलं, त्यामध्ये थोडीशी मेथीची पानं आणि पालकाची पानं ऍड केली. परत सगळं व्यवस्थित धुवून घेतलं आणि चिरून घेतलं आणि मग कुकर मध्ये ही भाजी लावताना त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घातलं. कुकरच्या फक्त 2 ते 3 शिट्ट्या घेतल्या आणि थंड करायला साईडला ठेवला. आता सरसो का साग म्हटलं तर मक्के दी रोटी हवीच ना. मग परत झटपट कॉर्नचा आटा मागवला. मग मक्के दी रोटीसाठी उकळत्या पाण्यामध्ये तूप घालून त्यामध्ये कॉर्नचा आटा टाकून त्याची उकड काढली. आता साग बनवण्यासाठी तुपामध्ये जिऱ्याची फोडणी दिली आणि बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेतला. मग त्यामध्ये मीठ, लाल तिखट, जिरे मसाला आणि गरम मसाला एवढंच टाकून सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलं. मग जी सरसोची पानं कुकरमध्ये उकडली होती त्यांना ब्लेंडरने मॅश करून फोडणीत घातली. मग त्यामध्ये कॉर्नचं पीठ घालून त्याला एक उकळी घेतली आणि हा झाला सरसो का साग. आणि मग थालीपीठासारखी मक्के दी रोटी बनवून झाली आपली मक्के दी रोटी तयार. थोडी वेळ खाऊ रेसिपी आहे, पण थंडीच्या दिवसात नक्की ट्राय करा.